आज आपण फालुदा आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहूया. तर सब्जा भिजत ठेवायचा आहे अर्धा तास. त्याच्यानंतर शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. जितकी साखर आहे तितकंच पाणी टाकायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. फक्त हाताला असं चिकट लागलं पाहिजे. नंतर गॅस बंद करायचा आहे. आता याच्यात आपल्या आवडीनुसार कलर टाकायचा आहे. तर मी ग्रीन कलर टाकला आहे. पिस्ता एसेन्स टाकलेला आहे. आता हे शुगर सिरप फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे. जितका कॉर्नफ्लॉवर घ्याल त्याच्यात 1.5 पट पाणी टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं आपल्याला शिजायला. लो फ्लेमवर आपल्याला शिजवून द्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे बर्फाचं. त्याच्यात लगेच आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे. आता ग्लासामध्ये शुगर सिरप लावायचं आहे. सब्जा टाकायचा आहे. फालुदा शेव टाकायचे आहे. थंडगार दूध टाकायचं आहे. वरून पिस्ता आईस्क्रीम टाकायचे आहे. आणि मस्त ह्या उन्हाळ्यात अशी फालुदा आईस्क्रीम बनवून बघा. खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.